चालली थोबाडवाशी उलटी आई मूर्ख आहे तर काय करते पोर हे गाव ठेवायचे समजा भुईमुगाच्या शेंगात दाना आहे तर त्याचा मुक्काम पोत येते दाना निघून गेलं त्याचा मुक्काम चुलीत आहे खातं कोण खातं गाव ठेवा केली म्हणजे पावसाला संपल्यावर गांडुळं निघत नाही मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे आपल्या पोरांनी इस्टेट कमवा यापेक्षा कधी डोक्यात ठेवू नका त्या नालायकांनी फक्त आपली सांभाळावं लय झालं ते काय गावात रकमीत आहे 22 वर्षात त्यानं ब्लेड घेतलं नाही मी शिकायला ते जमीन केव्हा घेईल 25-25 वर्षाचे टोणगे झाले ते बोंबलं थिंडत त्यांना अंडरपेंडी आपण घेतो ते काय करत फक्त आता म्हणता येईन वावर आपलं नाही तर फिरणी फेलच आहे महाराज काय करत काय करत महापोऱ्या गाडी गेली मी गाडीतून हात काढील तर तो हात काढील पण गाडी घेणार नाही काय असं काय करत 3 महिने झालेत 12ला सुट्ट्या लागून 18 वर्षाचे पोर आहेत फुकट जेव्हा त्यात बापाच्या घरात तोंडके काय बारीक आहे काय अरे रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या करणाऱ्या जमीन इकल्या हे काय कमी तू आणतो बोर मारायला राजस्थान मधून माणूस आला अजून कोणाच्या घरी जेवला नाही विहिरीचं काम करायला बाहेरून माणसं आली तर अजून कोणाच्या घरी जेवलं नाही आमचे 70% लोक संध्याकाळी जेवायला घरी नाही बायका देखण्या करतात हायवेला जेव्हा त्यांना आला की बायको देखणी करतो गाड्याच्या हात खातो मग तुला गडीच लागतो बायको गेली का दरिद्री आणि तो गडी त्याला असा वाटले त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ दरिद्री नाही आणि आपल्या लोकांनी काय म्हणायचं माहिती का बाहेरचे नाही आपल्याकडे येऊन पैसे कमवले कष्ट आहेत आपली आहे का दानत आपली कमवती का 10 रुपये हवा भरायला 2:30 वाजता उठत येणार उठल का आपलं 2:30ला पिटून देतोय गाडी नेटकच पडलो झोपलो तुला काय होत आला आपल्या मंडळीनं फक्त बापाची इस्टेट लुटावा मारा आपल्याने काय करावं आणि आपल्याने माणसं म्हणायचे पोरं बिघडले पोरी बिघडले काय पोरं बिघडले आहे नाही चांगलं आठवड्यातून एकदा पोरगी हल्ली पाहिजे आहे ना हल्लीच पाहिजे सापटावली पाहिजे धरून नुसती भाषणं आणायची आता घरी गेल्यावर माहिला म्हणतात तुमच्या मुलींच्या हातात बांगडा आहे का बघा बरं बांगडा आहे का बुडाला का धर्म काही हे बी आरक्षणात बसत काय बांगडी घातल्यानं धर्माची किंमत कमी होती का मला एक उत्तर द्या माहिती म्हणलं बांगडी असावा का नसावा एवढंच सांगा चला हे पण शिकवायचं तुम्हाला समजत नाही का जर आपल्या पुरींची हात तपासा बरं केसांची स्टाईल तपासा बरं आपल्या पुरीची काय जनावर हिंडतात रस्त्याला जरा चौकशी करा काय भांग आणल्यात कोणी कडून नाही आता एक नवीन भांगीत का डेंजर आलाय मला 2-4 महिन्यात पॉप त्याला मध्ये खड्डा आहे पुढे झटकाय म्हणजे इकडे लसणाचा वाफ आहे इकडे कांद्याचा वाफ आहे मध्ये डोंगळ आहे मुलगी अशीच चालत यार काय माणसं घरी गेल्यावर जर आपल्या मुलींचे मोबाईल तपासा बरं अरे 3 सिम आहेत त्याच्यात जरा चौकशी करा तुम्हाला एकच नंबर माहिती 2 नंबर घरात चालती नाही त्यांना वट्याच्या खाली रेंज आहे घरात रेंज मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन आहे तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कोण होतो घरात कोण होतो भूगोलाचा पेपर सुटला पृथ्वीच फिरली जाऊ द्या मोरद्या आज द्वादशी प्रदोषी महाराज बिचारा गुरुजींचा अभिष्ट चिंतन आहे सांगा तुम्हाला माझे कीर्तन हा तुम्हाला विनोद वाटतो हा विनोद वाटतो हा टाइमपास आहे एक खरं सांगतो महाराज बसणाऱ्या माणसाला तुम्ही मला महाराज म्हणावं माझी तारीख घ्यावा माझ्या पाया पडावं मला मानावं म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलणार नाही मी कीर्तनाला कटाळलेला माणूस मला फेटे का पाहिले तरी मुंगे येते नको तरी 90 करतो महिन्याला मी 65 कीर्तन महिन्याला माझ्या आयुष्यात केलीच नाही 20 वर्षात कधी 70च्या पुढे जवळ 90च जवळ सापडले तर 14 सुद्धा आणतो फक्त कीर्तनात मी वाईट बोलतो याला पाया पडून 3 वाक्य सांगतो तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोललेले एक मी तुमचाही तुम्हाला बोललंच पाहिजे 2 आणि 3रं वाक्य मी तुमच्या मुलासारखे आहे तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत मी तुमच्या मुलासारखे आहे तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत मी तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला आज वाईट वाटेल पण भविष्यात ती खरं ठरेल तुम्हाला वाटेल बा आज महाराज आमच्या पोराला बोलला महाराज आपल्या पोरींना बोलला हे तुम्हाला आज वाईट वाटेल एक वाक्य सांगू
आमच्या आईच्या डोक्याला तेल नव्हतं, आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, आमची आई डोक्याला कधी तेल लावत नव्हती, पाणी हातावर घेऊन भांग पाडत होती. आणि आमच्या आईने मुलं बाळा अशी बनवली की आयुष्यात त्यांची मान गरिबी होती पण टाईटच होती.